हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विजय शिवतारे दौंड दौरा अर्धवट सोडून पुण्यात परतले। विजय शिवतारेंच्या भेटीसाठी मंत्रिमंडळातील एक मंत्री पुण्यात। शिंदेना भेटूनही शिवतारे अजित पवारांविरोधात लढण्यावर ठाम। कुणाच्या तरी पत्नी असल्यानं मत द्यायचं का? सुनेत्रा पवारांवरून शिवतारेंचा अजितदादांवर निशाणा। शिवतारेंच्या मतदारसंघात अजितदादांचं जंगी स्वागत। पुरंदर सासवडमध्ये अजित पवारांची सभा तर दौंडमध्ये शिवतारेंचे दौरे। अपक्ष लढण्यावर ठाम असल्याची भूमिका। मविया आघाडीची ट्रायडंट हॉटेल येथे बैठक। राऊतांसह नाना पटोले, आव्हाड, केसी वेणुगोपाल बैठकीसाठी दाखल। जागा वाटपावर चर्चेची शक्यता। वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट। सामना कार्यालयात मोरेंची राऊतांशी चर्चा तर पुण्यात वॉशिंग मशीन नको, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी चांगलं ट्युनिंग। काँग्रेस पक्षातूनही माझ्याविषयी चांगला विचार होऊ शकतो, वसंत मोरेंचं सूचक विधान। उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल, पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार। वसंत मोरेंच्या संभाव्य उमेदवारीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं। कमळ चिन्हाऐवजी दुसऱ्या चिन्हाची राणांकडून चाचपणी। 10 चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची पत्रातून मागणी। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उद्या घोषणा। निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार। निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार। देशभरात 6 ते 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता तर महाराष्ट्रात 3 ते 4 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता। काहींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। मुंबईकर काहींच्या दातांचं ऑपरेशन नक्की करतील असं म्हणत ठाकरेंना खोचक टोला। राजकीय भूकंप पाहायला मिळतील, आश्चर्य वाटेल असे अनेक जण आमच्याकडे येतील। शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचा दावा। आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार। चंद्रपूरमधील सभेत वकील असीम सरोदेंचा दावा। सरोदेंनी 12 आमदारांची यादीच वाचून दाखवली। जयंत पाटील फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात। जयंत पाटलांचं अगोदर फायनल होऊ द्या, छगन भुजबळ यांच्या दाव्याने खळबळ। मवियाकडून वंचितला 4 जागांचा प्रस्ताव। वंचितनं मवियाच्या प्रस्तावावर त्यांचा निर्णय कळवावा, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला? मंत्री छगन भुजबळांचा सवाल। काही दिवसांपूर्वी नाशकात श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा। रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढत नाही। मी आणि रोहिणी रावेरमधून लढणार नसल्याचं एकनाथ खडसेंकडून स्पष्ट। मात्र रावेरची जागा राष्ट्रवादीचीच असल्याचा दावा कायम। छत्रपती संभाजीनगर जागेचा ठाकरे गटातील तिढा सोडवण्याचा प्रयत्न। चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जवळपास निश्चित तर अंबादास दानवेही इच्छुक असल्याची माहिती। भाजपकडून महायुतीच्या प्रचाराचे मेगा प्लॅनिंग सुरू। महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी शहा योगींच्या सभा होणार। सभांच्या नियोजनासाठी महाविजय 2024च्या बैठकीत चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।